आज जगामध्ये अशांतता आहे, युद्धजनक परिस्थिती आहे, नैराश्य सर्वत्र पसरलेलं आहे। अशा या पार्श्वभूमीवर परमेश्वराचा शब्द आज आपल्याला धीर देत आहे। परमेश्वर तारण करता आहे, आपला सांत्वन करता आहे, आपल्याला जणू काही आपल्या जीवनामध्ये यशस्वी करण्यास परमेश्वर त्याची कृपा आपल्याला देऊ इच्छितो। अशी शिकवण आजचा देवशब्द या 14व्या रविवारी आपल्याला देत आहे। जर आपण पाहिलं तर परमेश्वराने ज्या ज्या लोकांना पाचारण केलं, अगदी सुरुवातीपासून आपण पाहतो की अब्राम ह्याला जेव्हा परमेश्वराने पाचारण केलं तेव्हा तो निसंतान होता। योसेफ याची गोष्ट आपल्या सर्वांना ठाऊक आहे, त्याच्या भावानी त्याला विकलं होतं। त्यानंतर आपण मोशेकडे पाहतो, मोशेला त्याच्याच लोकांनी नाकारलं होतं। त्यानंतर परमेश्वराने शमूएल संदेष्टाद्वारे दाविदाची जेव्हा निवड केली तेव्हा दाविदाच्या बापाने जेसेने त्याला नाकारलं होतं, जणू काही त्याचं अस्तित्वच नाकारलं होतं। इर्मया संदेष्टा सांगतो की परमेश्वराने मला जणू काही नाकारलेलं आहे। आणि संत पॉल आपण नव्या करारामध्ये पाहतो की त्याला तुरुंगवास सहन करावा लागला। प्रभू येशू ख्रिस्ताला देखील नाकारण्यात आलं होतं। अशी ही नकारात्मक दृश्य जरी असली तरी परमेश्वर कशा प्रकारे त्याचं परिवर्तन करतो आणि परमेश्वर कशा प्रकारे त्याचं शिकवण जे आहे आणि त्याच्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण करतो हे आपण बायबलमध्ये वारंवार वाचत असतो। आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला अशाच प्रकारचं एक सुंदर असं वर्णन ऐकायला मिळते। ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाला आपल्या हृदयाशी कवटाळते आणि त्याची काळजी घेते, त्याला धीर देते, त्याचं सांत्वन करते आणि त्याला सांगते की मी तुझ्याबरोबर आहे, तसंच यशाया संदेष्टा आपल्याला सांगत आहे की परमेश्वर आपल्या बरोबर आहे, परमेश्वर आपलं सांत्वन करणार आहे, परमेश्वर आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणणार आहे, शांतीचं, समेटाचं, ऐक्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी परमेश्वर प्रयत्न करीत आहे। दुसऱ्या वाचनामध्ये संत पॉल देखील आपल्याला अशाच प्रकारची शिकवण देत आहे। संत पॉल ह्या जगातल्या वचनानुसार, ह्या जगातल्या क्रायटेरियानुसार म्हणजेच ध्येय धोरणानुसार आपल्याला जीवन जगण्यासाठी किंवा मोजमाप करण्यासाठी सांगत नाही। तर संत पॉल म्हणतो मी कशामध्ये आनंद मानतो, मी तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आनंद मानतो, क्रूसावर खेळलेल्या ख्रिस्तामध्ये मी आनंद मानतो। आणि म्हणून ही जी सुंदर शिकवण आपल्याला संत पॉल देत आहे त्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे। शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त 72 जणांना मिशन कार्यासाठी पाठवतो। हे 72 जण कोण होते? शिकले सावरलेले तज्ञ लोक होती का? निश्चितच नाही। अगदी साधी भोळी तुमच्या माझ्यासारख्या लोकांचं प्रभू निवड करतो आणि प्रभू त्यांना मिशन कार्यासाठी पाठवतो। त्यांना सांगतो की तुम्ही शांतीचा संदेश घेऊन, समेटाचा संदेश घेऊन, प्रभूच्या देवराज्याचा संदेश घेऊन तुम्ही पुढे जा। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बाप्तिस्मा झालेल्या प्रत्येकाने मिशनरी व्हावं अशी ख्रिस्त सभेची शिकवण आहे। आपल्या शक्तीवर आपण अवलंबून न राहता परमेश्वराच्या सामर्थ्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे। परमेश्वर जो आपल्या जवळ आहे, आपल्या आईसारखा आहे, आपला काळजी घेणारा परमेश्वर आहे, त्यावरील आपण विश्वास दृढ केला पाहिजे। त्या परमेश्वराने आपल्या तारणासाठी आपल्या पुत्राला वधस्तंभावरील मरण स्वीकारायला सांगितलं। हा परमेश्वराचा त्याग आपण लक्षात घेतला पाहिजे आणि प्रभूसाठी त्याची सुवार्ता घोषविण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे। जरी आपल्याला विरोध झाला, जरी संकट आली, तरी प्रभू आपल्याला शुभवर्तमानामध्ये सांगत आहे की घाबरू नका, भिवू नका, कारण मी तुमच्या बरोबर आहे। अशा परमेश्वराचा अनुभव घेऊन आपण ख्रिस्ताची सुवार्ता घोषवावी
असं आपल्याकडनं अपेक्षित आहे। आणि म्हणून प्रभू आपल्याला सांगतो की आपल्याला या जगातील यशावर अवलंबून राहू नका, तर आपण परमेश्वर बरोबर आहोत का? परमेश्वर ज्या देवराज्यामध्ये त्याच्या जणू काही स्वर्गीय नंदनवनामध्ये आपली नावं लिहितो, म्हणजेच आपल्याबरोबर त्याचं वैयक्तिक नातं आहे, ह्याचा अनुभव घ्या आणि त्याद्वारे आपण परमेश्वराचा गौरव करूया। आज प्रत्येकाने एक मिशनरी म्हणून आपली जी जबाबदारी आहे ती ओळखावी। ह्यामध्ये जे आपल्याला विरोध होईल त्या विरोधाला न जुमानता बायबलमधील जी सर्व व्यक्ती आहेत त्यांच्याप्रमाणे आपण आपलं परिवर्तन करावं, बदल घडवावा आणि देवराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून विशेष प्रार्थना करूया।